जर गेली ना तर देवापेक्षा त्या निवदावरच जास्त लक्ष असतं. अगं आजी असं काहीच नाही, मला खरंच सर्वांनी यासाठी नाही पाठवलं. तुझी शपथ बस. माझी शपथ घेतीस मलाच मार. अगं आहे ती पोरगी सांगते ना, ती काय बी मागायला नाही आली तरी मी तुम्ही तण करतेस. जी थांब की आजी. तू ये इकडे. तू काय त्या त्यांच्या नादाला लागू नकस. तुला कुठे लागलं नाही ना व? नाही ग, नाही लागलं. हा घ्या घ्या अजून एक भर, अजून भर. जाऊ दे फुला काकी, पण तू खरंच लय चांगली आहेस बघ. असं वाटतंय त्या डिंपलला मारून टाकावा. खूप स्मार्ट समजते स्वतःला. काय हो? असं आत का निघून आलो? काय नाही असंच. बाहेर ती पोरगी आलीये म्हणून आत निघून आलात ना? अहो तिचा काय संबंध आहे का? कोण आहे कोणती? अहो मला बी नाही माहिती. ती नरवाची ना, तिची बहीण एक सर्वाची, ते कातळवाडीला असतात, तर तिची नातं आहे वाटतं. हे इतकी वर्ष मी बी नव्हतो घरात, त्यामुळे मला नक्की काय ती सांगता येणार नाही. पण दोघींचं काहीतरी भांडण झालं, एकमेकाचं तोंड सुद्धा बघत नाही, एवढंच काय ते माहिती आहे मला. एवढं वाद आहेत त्यांच्यात, एकमेकांचं तोंड बघत नाहीत, तरी ती पोरगी आपल्या घरात का आली असेल? नाही म्हणजे काय काम असेल तिचं? तर मला काय माहिती. तुम्ही एक काम करा, जा तिला स्वतः जाऊन विचारा. अहो असं काय चिडताय माझ्यावर? मला पण कळना झालंय कुठली पोरगी, काय पोरगी अशी अचानक कशी आली घरात. लाले बाई इकडे ये जरा. आले आत्या बोलवतात, मी आहे बाहेर. हे डिंपल इथे आली आहे खरं. हिने इथे काहीतरी घोळ घालायला नको म्हणजे झालं. वय ग ए पोरी. हा टिम्पी ना तुझं नाव? ओळखती का मला? वय चांगलंच ओळखते की. ते फुलं काकू नंतर घरात घुसले तर तुम्हीच ना? घुसली? हा नाही म्हणजे आपण दुसऱ्या लगीन तुमच्याशीच केलं ना. हा. तुमच्याबद्दल आमची आजी लय काय काय चांगलं बोलत असते. वय का म्हणजे सरक मला सांग, सर्व आत्या माझ्याबद्दल बोलत असत्या? बाई आत्या ऐका, काय काय बोलत असत्या का सांग जरा, सांग आत्यांना. हेच की आता नरू आजीच्या घरातले राडा होत असणार आहे. परत लेकाने 2-2 लग्न केली, 2 बायका फजिती ऐका अशिगत होत असणार आहे. एक खरंच फुलाप्रमाणे आहे, दुसरी लवंगी मिरची आहे. जेव्हा बघा काय? तेव्हा जवा बघावं तेव्हा काय आग उगत असती.